गरमाड्याचं काय करतो थांबणं जरा अंगावर पलीकडे भाषांवर करणारे लोक 21 लोक आली पाहिजे त्यांनी फोन करायचं जागा ना माग माग जागा आहे बघा ना सरका माग सरका माग सरका काय करावं काय मला जागा आहे चप्पल तुम्ही 21 लोक नेमले होते ना त्यांना एवढे पैसे दिले आता ते डिस्काउंट झाले पण मग कायम सुरू व्यवस्था करून टाकली नाही चांगलं केलं सरकारला सूचना काढायला काय कुठले कसं करत की प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत नोंदीचे आणि ज्यांनी प्रमाणपत्र आधी काढले त्यांचे व्हॅलिडिटी द्या त्या राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक ऑफिसला सूचना देणं गरजेचं आहे तरच अधिकारी भेटी नाही नाही मी सांगायला तुम्हाला बरोबर म्हणजे हे तुम्ही करू शकतात आणि मी तुमच्यावर सोपेणार मी हे निघाल्याशिवाय मी थांबणार नाही तुम्ही घरचे आहेत म्हणून सांग मी तुम्हाला सांग बाकीच्या जरी मीडियासमोर असलं तरी हे मला दिलं पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही थोडं ऐका माझं आता पुरं वाचलं तुम्हाला कारण सांगायचं करू शकतात तुम्हीच करू शकतात मुख्यमंत्रीच हे पण सांगतात माझं म्हणणं आहे 58 लाख नोंदी निघाल्या प्रमाणपत्र द्या हां नाही तेच अप्रोचच घेऊन आले पण हे माझ्यासाठी जातं पण आता लढाई कुठं आहे की समाजाच्या हिताची तुमच्या माध्यमातून काही त्रास होण्याचा तुम्हाला होईना आम्हाला होईना होऊ द्या पण मला काही अडचण नाही म्हणतोय मी तुम्हाला म्हणतोय मी आडवं बोलवलं कारण मी वेगळं आंदोलन हाताळलं मी पहिल्यांदा असं बोलतोय साहेब मी खोटं नाही बोलतो साहेब मी पहिल्यांदा बोलतो मी लेखन करेन समाजाचं माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन ठरवून काढा लगेच काय करायचं सूचना द्यायचं 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या ही सूचना त्याच्यातच सूचना ऍड करायची दुसरी ज्यांचे कोणते प्रमाणपत्र नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बरतर्फ करण्यात येणार न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार ही सूचना मला लगेच पाहिजे लगेच मी ड्राफ्टवर थांबणार तुम्ही येत म्हणून इतका मी असं म्हणलं असतं येऊ नका साहेब विखे पाटील साहेब माझी भावना मी म्हणलं असतं येऊ नका मी आत्तापर्यंत मंत्र्यांना म्हणलेलं तुम्हाला यायचं असेल तुम्ही जे आर घेऊन या किंवा काय असं घेऊन या ड्राफ्ट नका मी पहिले तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी ऐकायला तयार ऐकूनच घ्या हे करा तुमचं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांनी की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या त्याला डॅश मारा तिथं लिहा की ज्याची कुणबी प्रमाणपत्र त्याचं व्हॅलिडिटी द्या कारण हे निघलेले 5-6 महिने झाले ही विषय संपला आता राहिला हैदराबाद गॅझेटचा विषय याच्या पण सूचनाच पाहिजे प्रशासनाने सरकार स्तरावर लगेच सूचनाच पाहिजे सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता तुम्ही कोण त्याला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही अधिकारी भेट नाही ड्राफ्ट जर आम्ही खाली गेलो आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून तर आता ऐकायला तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो आम्ही जर एवढं ड्राफ्ट लोकांना दिला अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी तर लोक काय करणार मी काय करणार ही बघ ड्राफ्ट कर नाही करत का कारण सांगतोय मी कमून एवढं रिशीला पेटलो तुम्ही जे आर काढला मुंबई तुम्ही जे आर काढला सरकार डायरेक्ट म्हणलं एसपी नाही नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही तुम्ही याच्या सूचना द्या याच्या पण ही सेपरेट सूचना ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना कर याच्यावर नाही करत समजून घ्या माझी भावना समजून घ्या फक्त याच्यावर नाही करत तुम्हाला त्याची सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन करावं याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाही ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानी पण ह्या सूचना पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबत नाही आता जात पडताळणीचं 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार ही एकदम चांगली ही मान्य ह्या 2 मान्य नाही सातारा गॅझेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा
लगेच करा, म्हणजे जाहीर काढा लगेच. तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचं मला ते ॲडव्होकेट म्हणलं ना, थोडं काढून द्या. काही नाही, काही गरज नाही कालावधीची. आपल्याकडे पुरावा आहे, मला ते ॲडव्होकेट जनरलच्या मार्गदर्शन होणार नाही. आपल्याकडं पुरावा आहे, आपल्याकडं पुरावा आहे. काही होत नाही. ॲडव्होकेट जनरल शेवटी खूप मोठं कंटेस्ट तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं नाही आम्ही समाजासमोर तुम्हाला. मी देत नाही एवढं मोठे पण. तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं होतं असं नाही. दारात आलं तरी तोच सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकतात. हे तिन्ही विषय आहेत ना, हेव एक आणि हेव, तुम्हाला हे तातडीनंच करावं लागतं. तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे उपोषण थांबणारच नाही. याला विचारायची गरज नाही. हा, ही दुसरा मुद्दा पडला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्र्याने मुख्यमंत्री घोषणा केली की झालं, एक महिन्याची गरज नाही. कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू. विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या. आम्ही तुमच्या राजकारणाला आड येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आड येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आड येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होईल. हे तुमच्या भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला आपण करून माघारी पाठवत नाही. हे तुम्हीच करू शकता. हे मान्य आम्हाला. हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतं, हे पण लगेच लागतं. हे तर काय नुसत्या सरकारने सूचना काढायचा याचा काही विषयच नाही. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची. स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं, हे मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची. याला एक महिना लागतच नाही. हा, हे जात पडताळणीचं तिसरं तुम्ही हे ओके केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. मी बघायचं नाही. हा, पण ह्या बी सूचना द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या, कारण आम्ही आढावा घेणार आहेत. पण तुम्ही होऊ दे. हा. ही एक हे ती चारही लक्षात ठेवा. हे काय 15 दिवस पाहिजे, पण ठीक आहे. 15 दिवस तर 15 दिवस. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही. काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय, वारसांना 15 दिवसात हे नोकरीचं ऍड करायला पाहिजे याच्यात. नोकरीचं हा, हे काय हरकत नाही. एका दिवसाचा विषय पण ठीक आहे. 15 दिवसांनी द्या, 8 तास आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. बोललो मग ते ठीक आहे, तुम्हाला सातवा पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरं दे रे. ग्राम सदस्य समितीचा अहवाल 15 दिवसाला जरी, पण हे बी सूचना द्यायला लागते, तशा द्यायला लागतात. पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी टिक करतो. हे मान्य कारण 15 दिवसाला घेतलं तर आपण सूचना द्यावं लागते तुम्हाला, सरकार आणि प्रशासनाला. सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय देणार? तू काम कर, नाही तर तुला कारवाई करण्यात येईल. मग ते तुम्हाला आढावा द्यायचं नसतं, ते आढावा देणार नाही. कामच नाही केलं आढावा. त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्यावा लागतात. हे बी उपयोग नाही. याला बी तुम्हाला हेच द्यावा लागतं. पण याची बी सूचनाच काढावं लागणार आहे. ही ड्राफ्ट माझ्यासाठी झाला, अधिकारी याला घेणार नाही. ठीक आहे, दिले म्हणतात तर ठीक. याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचं. करता येत नाही. आता फक्त शांततेय पद्धतीने निर्माण करून करता येईल का? हिचं पत्र लगेच काढा. ही पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी. आणि हे तुम्हीच करू शकता. हे पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम.
अभ्यासक्रम पुन्हा सुरू करायचे केव्हा सुरू आपण फक्त ते आता ते नाही झाले साठीचे काय अडचण नाही स्वतः वाढवतो त्याच्या गणेश पाटलाचा पण चेअरमन करते जातो कोण जातो काय अडचण झालं हे डॉक्टरचं झालं. आता या सुट्टीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन हे सुट्टी वाचतो. आता बघ तुम्हाला हा फक्त आपल्या मान्य त्याच्यावर मान्य केलं का मला आदेश काढायचा म्हणून आदेश काढा मग. काय म्हणते आदेश काढा ते निघणार आहे. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं आदेश ठीक ना. हो मान्यता दिली ना मी मान्यता दिली. हा बघ मी मान्यता दिली हे मान्य आहे आम्हाला हे पण मान्य आहे पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्टवर होणार नाही कारण ड्राफ्ट आपल्या मान्यते करताय आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या आठवड्यात मी माझ्या आदेश काढून देतो ड्राफ्ट काढून देतो आदेश याला म्हणून आपल्याला एकदा याला संमती मिळाली संमती हे सुट्टीचं फक्त मी वाचून घेतो अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय दिलं आता उद्या मी आदेश काढले असते आणि तुम्हाला त्यात बदल करायचा असतो तर मग बदल परत करण्यापेक्षा तर हे आम्ही मान्य दिले आम्ही आदेश काढू. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो याची सगळ्याच याच्यावरून तुम्हाला संध्याकाळी सांगतो. संध्याकाळी सांगतो. आपण ते माझी विनंती काय आता सकारात्मक पुढे एवढं आपलं एवढं सगळा प्रचंड संघर्ष आहे त्याचा आदर खरं तर शेवटी हे आपण केलं आहे आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली आपण आम्ही आदेशही काढतो हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे लिहिलेले नाही आहे विचारपूर्वकच आम्ही केलं आहे. माझी विनंती काय आहे आपण आता हे क्वेश्चन आपल्याला सुरू ठेवण्यापेक्षा याचे आम्ही आदेश काढून देतो मी माझ्या अधिकारात देऊ अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून मी आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आवाहन करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का? माहिती तर त्याच्यामध्ये पाहिजे तर त्या आजचे दिवस माग घेऊ नका पण सावलीत बसून याचा विचार करा अभ्यासकांना बोलून घ्या आणि मग करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला आपल्या लेकराचं कल्याण मला बसू द्या. तुमचा शब्द पाळलाच नाही इथून मागं. कल्याण करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडतोय काय माती आहे का आता हे मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं तुम्हीही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठी चांगलंय आम्ही सूचना काढतो तुम्हीही म्हणले काढतात त्याच्यामुळे दोन्हीकडून बी सारखंच आहे. तर राहिलं क्वेश्चनाचा विषय बसू द्या समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं फडणवीस साहेबांना बसू द्या समाजाचं कल्याण होईल काय वाटलं नाही लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावं लय दुखा लागलं बसू द्या त्या तळतळीशिवाय होत नाही तळतळीशिवाय मी 8 वाजेपर्यंतच देतो तुम्हाला गुन्ह्यात बसून तुम्हाला 8 वाजेपर्यंतच देतो. गुन्ह्यात बसून नाही मी गुन्ह्यात बसतो तुम्हाला चटके बसते तुम्हाला चटके बसते तुम्ही पटकून काढता मुख्यमंत्र्याला चटके बसतील तुम्हाला चटके बसतील आणि ते पटकून होईल कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही. आदेश हा तुम्ही काढायला म्हणलं ना आता आम्ही काढायलो फक्त मी एकदा काना घालून मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच लय वेळ बी नाही लागेल त्याला मी म्हणतो 4 बिने वाजू देतो फक्त लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाला म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजे बरं का जी आर पाहिजे सातारा साहेब पाहिजे तुम्ही करू शकता आमच्या चटणी आम्ही तुम्हाला बसतो माझ्या शब्दांचा समजून घ्या समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून साहेबाचंच मानलंय मी तुम्ही इथून मागच्या माझ्या बाहेर बघा सगळं बघा मी व्यासपीठावरून वापरून दिले शिंदे साहेब जसं काम करू शकते तसे काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं तसं तुम्ही करायला लागला. साहेबांना बी करा म्हणा तसं रात्री लय वेळ पोरं होते आमचं हे चाललं मी फक्त हे बरोबर एक वाचून घेतो आणि तुम्हाला सांगतो सूचना काढा. तुम्ही सूचनासाठी थांबणार येतात कारण तुम्ही म्हणलात हे तुम्हाला दाखवायला आणलंय आणि तुम्ही हो म्हणले की आम्ही सूचना काढायला लागलो त्यामुळे मी बी 4 जणांना विचारून घेतो अभ्यासाला तुम्हाला लगेच सांगतो सूचना काय नाही रविवारी बी नाही सूचना काय नाही अडचण नाही अधिवेशन झालंय रविवारी आपण जर मान्यता दिली तर उद्या मुंबई जाणार उद्या आयला पाहिजे झाली मुंबई जाणार
चालेल नाही, पण सातारा संस्थांचा जी आर लागतोय मला स्वतः जाऊन बोलावं लागेल. तुम्ही लगेच जा लगेच जा मला उद्या सोमवारी बोलावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजसाठी नाही, नाही, नाही. तुमचे सगळे दौरे बंद करा. मला रवींद्र काय म्हणते, मला थोडा वेळ द्यावा पाहिजे म्हणे. पण मी नवीन झाला रवींद्र उद्या माझ्या मी काही चुकीचं काही केलं तर उद्या माझ्या वापरतो मला थोडा वेळ द्या ना ते. मी पाहिजे तुम्ही साठेल तर आपल्याला 2 दिवसांनी मंगळवारी बोलणं करून 2 तर लगेच हे होतंय लगेच ते त्याच्यामध्ये हे लगेच होतंय रात नाही लगेच मी उन्हात बसलं की लगेच होतंय. साहेबाला चटके बसते तिकडे फडणवीस साहेबाला नाही आणलं. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांग. नाही का त्याचं कारण सांगतो राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही घरचे आहेत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा त्या अंतरवालीसारखं प्राणघातक गोळ्या तुम्ही म्हणजे सरकार तुम्ही म्हणजे सरकार तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते राज्यातली पोरं थांबणार नाहीत बरोबर. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो सावध करायला आडमुठा नाही बोलायलो बरं. मला वाटतं मी काय करा की आपल्या कोणी संबंधित लोकांशी बोलून लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. म्हणजे मग त्याकरता माझी विनंती होती की माझे मुळात पैशापेक्षा तुम्ही जागेवर बसून राहा हलू नका तुम्ही हलू नका आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरी उठते ना मला पोरायचं तुम्ही जागेवर राहा परत ते पोरं हलतील तिकडे. जाताना येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचंय. ते येते जाते तर तुम्ही आरडा करता तुम्ही परत येते जाते तर आरडा करता आरडा नाही करायचा. शांत राहायचं. उलट आल्याला पाहुण्याला सन्मानाने वाटायला आवाज जायचं येताना. कारण आपण जागा सोडत नाहीये पुऱ्या मागण्यावर तर जागा सोडत नाहीत. आलेल्या पावड्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय सन्मानानं. कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो मी ड्राफ्ट बरोबर आहे का. आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आता हे ड्राफ्ट चांगला आहे याच्या सूचना काढा तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो आणि त्यांना जाता येताना कोणी येऊ दुसरे मंत्री येते बदलून येते. आपले आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात मला जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू. त्यामुळे कोणी ढिंगाणा ते करत नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडं. काहीच करायचं नाही. शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. विखे पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोराला नाही सांगितलं. चर्चा करून पण निर्णय घ्या. तुम्हाला वाटतं की शब्द टाळी आंदोलन भाग सोडा. तुम्हाला वाटतं शब्द टाळी पण मला गरजेचं आहे. मला तिकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला माझा शब्दशः अर्थ समजून माझा शब्दशः अर्थ समजून इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहेत. तुम्ही पटापट करणार होणार आहे ना दादा. त्याच्यामुळे 10 महिने गेले त्यांना पण माहिती आहे. विखे पाटील साहेबाला पण माहिती आहे 10 महिने गेले. उद्या चर्चा होते आपल्या संदर्भात आलं तर उद्या निर्णय उद्या मुंबईला जायचं उद्या आले मंगळवारी ही बरं का याच्यावर तुम्हाला जोरात द्यावं लागेल ना. म्हणून मला मुंबईला मंगळवारी आमचा हक्क आहे तुमच्याकडं. तुमचे दौरे रद्द करा. समाज नाही म्हणतोय मी की असलं बी काही सगळं दौरे रद्द करा. हा सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या. कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला. पण हे जर एकदा फिरलं ना तो फिरणार. साठी साहेब नव्हत्या ते म्हणजे मी सोमवारी येतो. मला 2-3 दिवसात काय भेटत नाही तुम्हाला. उद्या सरकारची बाजू मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत कमी झाले उद्या माझ्या सरकार बोलता पहिलं काय होत नाही. मीडियाचं बांधव